तर आज रविवार असल्यामुळे गार्डन लवकरच ओपन केलं आहे आणि मुलं इकडे खेळत आहेत. इकडे झोपाळ्यावर आहेत काही मुलं, झोपाळ्यावर झोका घेत आहेत काही मुलं इकडे. अशा विभागात देवांचा पहिला नंबर आला होता, तर देवांचं खरोखर अभिनंदन. तर पुष्कर मंडळी, तर सर्वांचे स्वागत. आज आलोय मी गार्डनला. नवी मुंबई महानगरपालिका अम्युजमेंट पार्क आहे कोपरीगावचा अम्युजमेंट पार्क आहे आणि हे कासवाचं गार्डन म्हणून जास्त ओळखलं जातं. तर इकडे मुलं संध्याकाळी गार्डनला येतात. तर आज रविवार असल्यामुळे गार्डन लवकरच ओपन केलं आहे आणि मुलं इकडे खेळत आहेत. झोपाळ्यावर आहेत काही मुलं, झोपाळ्यावर झोका घेत आहेत काही मुलं इकडे. आणि इकडे छोट्या मुलाचे बाबा त्याला सीसॉवर बसवत आहेत छोट्या मुलाला. इकडे पालक बसले सावलीत. इकडे काय नाव तुझं, काय नाव तुझं? हे काय खेळता रे पोरांनो तुम्ही, काय खेलता रे तुम्ही, काय खेलता, कौन सा खेल खेल रहे हो? पकड़म पकड़ाई खेल रहे हैं लोग. तू काय खेलतेस, तू काय खेळतेस? म्हणजे घसरगुंडी वगैरे आहे तसं. लवकर चालला पकडलं का? तर तुझं नाव काय, तुमची सर्वांची नाव सांगा पटापट. माझं नाव कायरा, माझं नाव शरण्या, माझं नाव प्रियांश. आणि तुम्ही आता कोणता खेळ खेळत आहात? पकडा पकडी. तू पाणी प्यायलीस? नाही. मंडळी बघा, ही मुलगी पहिली पाणी पिण्यासाठी आली होती आणि हे मुलं पहिल्यांदा पाणी पित आहेत आणि तिला देत नाही. म्हणजे यांना लेडीज फर्स्टचा नियम यांना माहित नाही वाटतं. तुम्हाला लेडीज फर्स्टचा नियम माहित आहे? तुला नाही माहित आहे. काय आहे? पहिले लेडीजना
पाणी देऊ दे मग आपण इथं बाहेर कशाला पाणी दिलं. लेडीज फर्स्टचा नियम तुला काय माहिती आहे सांग. पाणी संपलं. पहिले मुलींचा आदर करून मुलींना पहिले जायचं पाणी. शाबास. तुला लेडीज फर्स्ट म्हणजे काय मला माहित नाही. तुला? म्हणजे लेडीज फर्स्ट म्हणजे मला पण नाही माहित. मला माहितच नाही कोणता तर मंडळी मुलं खेळत आहेत आनंदाने इकडे. आणि तर हे अम्युजमेंट पार्क आहे, कासवाचं गार्डन म्हणून ओळखलं जातं आहे आणि मुलांचं खूप आवडीचं आहे. कोपरी गावातील बहुतेक मुलं इथे येतात खेळण्यासाठी. तर 7 वाजेपर्यंत टायमिंग असतो. आज रविवार आहे तर लवकर ओपन केलं आहे, पण रविवार असल्यामुळे एवढी जास्त गर्दी पण दिसत नाही, कारण आज इंडिया आणि न्यूझीलंड T20 वर्ल्ड कप 2026चा फायनलचा सामना आहे. तर पालक बहुतेक घरी राहिले असतील, पण मुलांना घेऊन यायला पाहिजे होतं, कारण सामना संध्याकाळी 7 वाजता आहे. तर त्याने मुलांना घेऊन यायला हवं होतं, पण तरी 6 ते 6:30 वाजेपर्यंत खूप लोक येतील. मंडळी इकडे या गार्डनला कासवाचं गार्डन का बोलतात इथे बघूया काय असेल तिथे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मोठं कासव काढलेलं आहे. कासवाची प्रतिकृती आहे. कासवाची प्रतिकृती आहे, त्यामुळे या गार्डनला कासवाचे गार्डन असे म्हणतात. तर आमचे जे चिळीपिली आहेत त्यांना मी सांगितलंय की तुम्ही कासवाच्या तोंडात जा, मी तुमचा एक फोटो घेतो म्हणून. शरीने जा, कासवाच्या तोंडात जा. तर ही आमची मुलं इथे आली आहेत. सगळे आले काय? हिप हिप. हा, तर तुम्हाला आवडतं ना हे गार्डन? मुलांचं हे खूप आवडतं गार्डन आहे. तर खूप विस्तारित असं हे गार्डन आहे. इकडे कसरत करण्यासाठी काही कसरतीचे प्रकार आहेत इकडे व्यायामासाठी. हा माझा मुलगा इकडे आलेला आहे, पण त्याच्यात काही एवढी पॉवर नाही आहे ते करण्याची. मी करते नमस्कार मंडळी, मला देवम मिळाला आहे. देवम कदम असं नाव आहे त्याचं आणि तो इयत्ता 8वी मध्ये आहे. तर मागे एक स्पर्धा परीक्षा होती, म्हणजे वृक्ष संवर्धनासंबंधी निबंध होता. तर त्या निबंधात ठाणे आणि रायगड अशा विभागात देवमचा पहिला नंबर आला होता. तर देवमचं खरोखर अभिनंदन. तर पुढची माहिती देवम सांगेल काय कसं तो विषय काय होता आणि कशा प्रकारची त्यांनी तयारी केली होती. बोल देवम. म्हणजे आम्हाला म्हणजे शाळेतच म्हणजे अशी स्पर्धा होती. पहिल्यांदा शाळेस्तरीय स्पर्धा होती, त्याच्यानंतर मग आम्ही शाळेस्तरीयमध्ये नंबर काढले, त्याच्यानंतर जिल्हास्तरीयमध्ये नंबर काढले. त्याच्यात माझ्या सरांनी खूप मार्गदर्शन. तर खरोखर देवमचं अभिनंदन यासाठी. आणि देवम खूप शिस्तप्रिय पण आहे आणि शाळेतही तो एक चांगला विद्यार्थी म्हणून नावारूपास आहे, कारण तो शिक्षकांचा आवडता आहे. तर देवम आता तू कितवी इयत्तेत आहेस? आता मी 8वीत आहे, म्हणजे 8वीत आहे. तर मंडळी देवम आता 8वीत आहे
आणि त्या शाळेचं नाव काय आहे तुझ्या? नवी मुंबई विद्यालय वाशी. नवी मुंबई विद्यालय वाशीमध्ये देवम शिकत आहे सध्या. तर देवमचे खूप खूप अभिनंदन आणि आम्हाला थोडी माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. मंडळी, हे होतं कासवाचं गार्डन, जे मुलांचं खूप आवडीचं आहे आणि सुंदर गार्डन आहे. तर नजीकच्या कुठल्या परिसरात तुम्ही राहत असेल तर त्या गार्डनला तुम्ही नक्की भेट द्या. अम्युजमेंट पार्क म्हणून कोपरी गावातलं सेक्टर 26. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मुलांना तुम्हाला काय बोलायचं आहे? काय नाही बोलायचं. तर मंडळी, पुढच्या भागात पाहूया मुलांनी काय गमती जमती केल्या ते, आणि एक आजोबा भेटलेले, त्यांचेही म्हणणे काय ते बघूया पुढील भागात. धन्यवाद.